आज आपण इंटिग्रेशनचा नेक्स्ट पार्ट घेत आहोत. त्याच्यामध्ये सुरुवातीला काही फॉर्म्युले आहे. आता ही फॉर्म्युले तुमच्यासाठी नवीन आहेत म्हणून आपण या फॉर्म्युलेचा प्रूफ पण घेणार आहोत. बघा, पहिला फॉर्म्युला आहे आजचा, तो म्हणजे इंटिग्रेशन ऑफ 1/x² प्लस a² dx इक्वल टू 1/a tan इनवर्स x/a प्लस c. फॉर्म्युले पाठ करण्यासाठी फॉर्म्युल्याचा प्रूफ समजून घेणं गरजेचं आहे. बघा, मी घेतो a इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/x² प्लस a² dx. जर तुम्ही डिनॉमिनेटर व्यवस्थित बघितला तर तुमच्या लक्षात येईल आपला आयडेंटिटीमध्ये एक फॉर्म्युला आहे 1 प्लस tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा. या आयडेंटिटीचा यूज आपण इथे करू शकतो कारण इथे x² प्लस a² आहे. समजा मी इथे ह्या x ऐवजी मी सबस्टिट्यूशन असं करतोय, पुट x ऐवजी जर मी लिहिलं a tan थीटा, तर मला ह्या डिनॉमिनेटरचं कन्व्हर्जन 1 प्लस tan स्क्वेअर थीटाच्या फॉर्म्युल्यामध्ये करता येईल. कसं बघा, x इक्वल टू a tan थीटाचाच मिनिंग होतो dx इक्वल टू x डेरिव्हेटिव्ह आलं 1 आणि tan थीटाचा डेरिव्हेटिव्ह होतं a सेक स्क्वेअर थीटा d थीटा अपॉन dx आणि तो अपॉन dx मी ट्रान्सफर केला इकडे. तर ही dxची व्हॅल्यू जर मी इथे सबस्टिट्यूट केली, जर मी इथे xची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर मला मिळेल 1/x² म्हणजेच a² tan स्क्वेअर थीटा प्लस a² आणि dxची व्हॅल्यू होते a सेक स्क्वेअर थीटा d थीटा. म्हणजे जे x मधलं एक्झाम्पल होते काय केलं मी ते थीटामध्ये कन्वर्ट केलं. असं केल्यामुळे मला काय मिळालं बघा, इथे आलं 1 जर मी डिनॉमिनेटरमधून a² कॉमन काढला, इथे शिल्लक राहतं 1 प्लस tan स्क्वेअर थीटा आणि a इंटू सेक स्क्वेअर थीटा d थीटा हे dxची आहे, बरोबर. मग एक a ची टर्म कॅन्सल होणार आहे. मग माझा पुढची स्टेप अशी येणार आहे 1/a इंटू वरती आलं सेक स्क्वेअर थीटा अपॉन आणि खाली 1 प्लस tan स्क्वेअर थीटा. पण 1 प्लस tan स्क्वेअर थीटा म्हणजेच आयडेंटिटीनुसार सेक स्क्वेअर थीटा d थीटा. मग सेक स्क्वेअर थीटा गेट कॅन्सल. मी ते शिल्लक राहील 1/a इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 d थीटा आणि 1चं इंटिग्रेशन असतं थीटा प्लस c. पण आपण जे सबस्टिट्यूशन केलं होतं ते होतं x इक्वल टू a tan थीटा. म्हणजेच याच्यावरून जर मी tan थीटाची व्हॅल्यू काढली तर ते येते x/a आणि जर मी थीटाची व्हॅल्यू काढली तर ते येणार आहे tan इनव्हर्स x/a प्लस c आणि हे माझं असेल आन्सर. म्हणजेच 1/x² प्लस a² इंटिग्रेशन आलं 1/a tan इनव्हर्स x/a. हा आपला पुढचा फॉर्म्युला तयार झाला. बघा, फॉर्म्युला नंबर 2. सेकंड फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ 1/x² मायनस a² dx इक्वल टू 1/2a log x मायनस a अपॉन x प्लस a प्लस c. बघा, या फॉर्म्युल्यासाठी आपण एक नवीन ट्रिक शिकणार आहोत. बघा, मी घेतला i इक्वल टू 1/x² मायनस a² dx. ज्यावेळेस असं x² मायनस a² असेल, याचे फॅक्टर जर पडत असतील तर आपण याला सॉल्व करण्यासाठी आपण फॅक्टरायझेशन मेथड म्हणून वापरू शकतो. म्हणजे कसं, समजा मी याचे फॅक्टर काढले, याचे फॅक्टर काय येतील 1/x मायनस a इन फर्स्ट ब्रॅकेट आणि x प्लस a इन सेकंड ब्रॅकेट. जर तुम्हाला इंटिग्रेशनची कन्सेप्ट समजली असेल तर आपण इंटिग्रेशनमध्ये कुठेही मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजनचा फॉर्म्युला शिकलेला नाही.
आपण प्रत्येक वेळेस इंटिग्रेशनला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये आणलेलं आहे आणि त्यानंतर आपण त्याचं इंटिग्रेशन सेपरेट करून काढलेलं आहे. तसं इथे जरी डिव्हिजन दिसले तर याचं कन्व्हर्जन जर मला ॲडिशनमध्ये करता आलं तर मला हे सोडवण्यासाठी फार सोपं जाईल. म्हणून मी याचं कन्व्हर्जन ॲडिशनमध्ये करण्यासाठी प्रयत्न करतो. बघा, लेट मी असं गृहीत धरतो की 1 जो x मायनस ए इंटू एक्स प्लस एची टर्म आहे ती मी a/x मायनस ए प्लस b/x प्लस ए या फॉर्ममध्ये लिहितोय. इथे ए बी बिलॉंगिंग टू रिअल नंबर्स. असं जर मला लिहिता आलं तर हेच डिव्हिजन मी ॲडिशनमध्ये कन्वर्ट करेल. म्हणून मी काय करेल, आता प्रत्येक टर्मला जो याचा LCM आहे x मायनस ए इंटू एक्स प्लस ए याने मल्टिप्लाय करेल. बरोबर. बघा, ह्या टर्मला जर ह्या डिनॉमिनेटर मल्टिप्लाय केलं तर राहील शिल्लक 1. जर मी ह्या टर्मला a/x मायनस एला x मायनस ए इंटू एक्स प्लस एने मल्टिप्लाय केलं तिथे शिल्लक राहील a इंटू एक्स प्लस ए. अँड व्हेन वी मल्टिप्लाय b/x प्लस ए बाय x मायनस ए इंटू एक्स प्लस ए, एक्स प्लस ए गेट कॅन्सल, वी गेट b इंटू एक्स मायनस ए. बरोबर. आता बघा, आता ही ट्रिक समजून घ्या. मी काय करणार आहे, आता इथे ह्या टर्ममध्ये बघा, ह्या टर्ममध्ये मी एक्सची व्हॅल्यू ए टाकणार आहे. का? कारण मला एक्सची व्हॅल्यू ए टाकल्यानंतर मला इथे एची व्हॅल्यू मिळेल, कॅपिटल एची. म्हणजे मला त्या व्हेरिएबलची त्या कॉन्स्टंटची व्हॅल्यू मला इथे मिळू शकेल. कसं? जर मी एक्स इक्वल टू ए टाकला तर इथे 1 इक्वल टू एक्सची व्हॅल्यू टाकली मी ए, मग इथे आलं ए इंटू ट्वाईस ए प्लस बी इंटू 0, त्यामुळे 0. म्हणजेच मला याच्यावरून एची व्हॅल्यू मिळाली 1/2a. समजलं? जर मी याचप्रमाणे एक्सची व्हॅल्यू मायनस ए टाकली तर काय बघा, इथे येईल 1 इक्वल टू एक्सची व्हॅल्यू जर मायनस टाकली तर मायनस ए प्लस 0 होईल. आणि इथं बीमध्ये बी इंटू मायनस ए इथे येईल -2a. म्हणजेच मला बीची व्हॅल्यू मिळेल -1/2a. आता तुम्ही कदाचित मला असा प्रश्न विचारू शकता की एक्सची व्हॅल्यू एच का टाकली, एक्सची व्हॅल्यू मायनस एच का टाकली, हे नंबर आणले कुठून तुम्ही? तर एक सोपी तुम्हाला ट्रिक सांगतो. ए हा जो आपण कॉन्स्टंट घेतला होता तर एचा डिनॉमिनेटर काय बघा, एक्स मायनस ए ना. मग ह्या डिनॉमिनेटरची व्हॅल्यू 0 कधी होते चेक करा. ह्या डिनॉमिनेटरची व्हॅल्यू 0 होते फॉर एक्स इक्वल टू ए. जर तुम्ही ह्या खालच्या इक्वेशनमध्ये एक्सची व्हॅल्यू ए टाकली तर नॉर्मली बीचा कोएफिशियंट 0 येणार आहे, कारण ते क्रॉस मल्टिप्लिकेशन होतं. त्यामुळे बीचा कोएफिशियंट 0 येणार आहे आणि तुम्हाला एची व्हॅल्यू मिळते. आणि बीची व्हॅल्यू काढण्यासाठी मी बीचा जो डिनॉमिनेटर आहे एक्स प्लस ए तो 0 कधी होतो हे चेक केलं तर ते एक्स इक्वल टू मायनस एसाठी तो 0 होतो. म्हणजे एक्स प्लस ए इक्वल टू 0 घेतलं तर एक्स व्हॅल्यू मायनस ए येते. म्हणून जर एक्स व्हॅल्यू मी मायनस ए टाकली तर क्रॉस मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर इथे एचा कोएफिशियंट 0 होईल, मला बीची व्हॅल्यू मिळेल. म्हणून फक्त ह्या डिनॉमिनेटरकडे लक्ष ठेवलं तर तुम्हाला एक्सच्या व्हॅल्यू मिळतील अशा की ज्याच्यामुळे तुम्हाला ए आणि बीची व्हॅल्यू काढता येते. आता बघा, आपल्याकडे ए आणि बीची व्हॅल्यू आहेत ना, मग ह्या व्हॅल्यू आपण आपल्या इक्वेशनमध्ये टाकू 1/x मायनस ए इंटू एक्स प्लस एमध्ये. तर मला इक्वल टू काय मिळेल तर a/x मायनस ए, पण एची व्हॅल्यू किती आता 1/2a/x मायनस ए प्लस बी अपॉन म्हणजेच -1/2a/x मायनस एक्स प्लस ए. ही टर्म लक्षात येणं महत्त्वाचं आहे. आता मी काय करणार, दोन्ही साईडचं इंटिग्रेशन करणार. बघा, मग देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ 1/x मायनस ए इंटू एक्स प्लस ए dx इज इक्वल टू, इथे ॲडिशनमध्ये आल्यामुळे इथे सेपरेट इंटिग्रेशन होते. तर 1/2a हा कॉन्स्टंट म्हणून बाहेर अपॉन 1/x मायनस ए dx आणि इथे -1/2a इंटू इंटिग्रेशन ऑफ 1/x प्लस ए dx. ओके, म्हणजेच हे इंटिग्रेशन म्हणजेच आपलं आय, कारण आपण इंटिग्रेशनला नॉर्मली आय हे ट्रिक यूज करतो. इक्वल टू 1/2a. जर मी इथे एक्स मायनस एला टी म्हटलं तर चालू शकेल, कारण याचं डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे आणि 1 आहे. म्हणून याचं इंटिग्रेशन येईल 1/tचं जसं येतं तसं लॉग टी, म्हणजे लॉग एक्स मायनस ए आणि अपॉन एक्स मायनस एचं डेरिव्हेटिव्ह जे 1 आहे.
इथे -1/2a, इथे पण डिनॉमिनेटरला टी म्हटलं तर चालेल कारण डेरिव्हेटिव्ह कॉन्स्टंट आहे. याचं इंटिग्रेशन आहे log x + a + c, बरोबर. म्हणजेच यातून जर मी 1/2a कॉमन काढला तर शिल्लक राहील log x - a - log x + a. यालाच मी log x - a/x + a + c असं लिहू शकतो. आणि हा माझा आला दुसरा फॉर्म्युला आजचा. समजते? म्हणजेच 1/x² - a² dx चा फॉर्म्युला आहे 1/2a log x - a/x + a. आजचा फॉर्म्युला नंबर 3. थर्ड फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ 1/a² - x² dx इक्वल टू 1/2a log a + x/a - x + c. इथे मी घेणार I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/a² - x² dx. तुमच्या इथे पण लक्षात येईल की डिनॉमिनेटरचे फॅक्टर पडणार आहेत, म्हणजे आपण मागच्या सारखीच मेथड इथे यूज करू शकतो. 1/ पहिल्या ब्रॅकेटमध्ये a - x, सेकंड ब्रॅकेटमध्ये a + x dx. हे डिव्हिजन आहे, याचं मी ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी प्रयत्न करतो. म्हणून मी ते काय करेल 1/a - x इंटू a + x ला मी असं लिहितो कॅपिटल A स्मॉल a - x प्लस कॅपिटल B a + x, बरोबर. जर मला इथे a आणि b च्या रिअल नंबरमध्ये मिळाल्या तर मला हे ॲडिशनमध्ये कन्वर्ट करता येईल. म्हणून मी काय करतो, पुन्हा याच्या डिनॉमिनेटरने a - x इंटू a + x ने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करतो. इथं टर्म शिल्लक राहील 1 इक्वल टू a इंटू a + x प्लस b इंटू a - x. तर बघा, मला पहिल्यांदा कॅपिटल एची व्हॅल्यू काढायची आहे ना, मग कॅपिटल एचा डिनॉमिनेटर मी चेक करेल, तो काय a - x. म्हणून मी ते सबस्टिट्यूशन करेल पुट x इक्वल टू a, कारण हा डिनॉमिनेटर 0 होण्याचं एकच रिझन आहे व्हेन x इक्वल टू a. x इक्वल टू a जर मी ही व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केली तर मला मिळेल 1 इक्वल टू a इंटू a + a म्हणजे ट्वाईस a आणि b चा कोएफिशिएंट 0. म्हणजेच मला कॅपिटल एची व्हॅल्यू मिळाली 1/2a. Similarly, when we put x equal to -a in this equation above, we get 1 equal to 0. When we put x equal to -a, the coefficient of a is 0. It will 0 plus b into a minus x, पण x व्हॅल्यू मायनस आहे म्हणजे a + a व्हॅल्यू 2a, म्हणजे b ची व्हॅल्यू पण आली 1/2a. आपण ह्या दोनही व्हॅल्यू जर आपण इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केल्या तर मला मिळेल 1/a - x इंटू a + x इज इक्वल टू a म्हणजेच 1/2a a - x प्लस b म्हणजेच अगेन 1/2a + x. इंटिग्रेट बोथ साइड. इथे इंटिग्रेशन येईल 1/a² - x² dx इक्वल टू, इथे ॲडिशन आलेली म्हणून सेपरेट इंटिग्रेशन काढू, 1/2a इंटू इंटिग्रेशन ऑफ 1/a - x dx प्लस 1/2a इंटू इंटिग्रेशन ऑफ 1/a + x dx, बरोबर. आपण I इक्वल टू 1/2a. आता इथे बघा, मी a - x ला t म्हणणार आहे. a - x ला जर मी t म्हटलं तर हे इंटिग्रेशन तयार होईल 1/t. 1/tचे इंटिग्रेशन असते log t. इथे log a - x. लक्षात ठेवा, आठवण करून ज्याला आपण टी म्हटले त्याचं डेरिव्हेटिव्ह खाली घेतलं पाहिजे. मग याचं डेरिव्हेटिव्ह जे येतं ते तर -1, a - x डेरिव्हेटिव्ह येईल -1, त्यामुळे डिनॉमिनेटरमध्ये काय पाहिजे इथे -1 प्लस 1/2a. इथे मी a + x ला t म्हटलं, 1/tचे इंटिग्रेशन असतं log t, म्हणजेच log a + x, आणि a + x डेरिव्हेटिव्ह तर 1, त्यामुळे मी डिनॉमिनेटरमध्ये काही लिहित नाही आहे. डिनॉमिनेटरमध्ये 1 असेल तर आपण नाही लिहिलं तरी चालतं. म्हणून जर मी ते 1/2a जर कॉमन काढलं तर ही निगेटिव्ह टर्म आहे आणि ही पॉझिटिव्ह टर्म आहे. म्हणजे पॉझिटिव्ह टर्म जर मी अगोदर लिहिते log a + x, नंतर निगेटिव्ह टर्म लिहिल्यानंतर log a - x ब्रॅकेट कंप्लीट प्लस c. म्हणजेच माझं इंटिग्रेशनचं ॲन्सर आलं 1/2a log - log, म्हणजे फॉर्म्युला तर झाला log a + x a - x प्लस c, which is our formula number 3. समजते ना.
बघा आजचा चौथा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ 1/स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स इक्वल टू साइन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. बघा तर इथे मी घेतलं आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर डी एक्स. आता इथे जरी ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचे फॅक्टर पडत असले तरी आपण फॅक्टरवाले मेथड इथे यूज करू शकत नाही कारण ते स्क्वेअर रूट आहे बरोबर. म्हणून इथे मी सबस्टिट्यूशन करणार आहे. त्यासाठी मला एक ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. ट्रिग्नोमेट्रीमध्ये 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कॉस थिटा असा एक फॉर्म्युला आहे. साइन कॉस ही ट्रिग्नोमेट्री आहे. 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजेच कॉस स्क्वेअर थिटाचा स्क्वेअर झालं कॉस थिटा. ह्या आयडेंटिटीचा यूज मी इथे करणार आहे. जर मी इथे सबस्टिट्यूट केलं पुट एक्स इक्वल टू ए साइन थिटा बघा तर इथे एक्स ऐवजी ए साइन थिटा लिहिली मला ही आयडेंटिटी यूज करता येईल. याच्यावरून डी एक्सची व्हॅल्यू येते ए कॉस थिटा डी थिटा. आता तुम्हाला याची सवय झाली असेल ना एक्सचं डेरिव्हेटिव्ह येतं 1 आणि मी हा डी साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह येतो कॉस थिटा डी थिटा अपॉन डी एक्स मग डी एक्स ट्रान्सफर केला. त्यामुळे आता मी डायरेक्ट लिहिणार याच्या पुढे आणि याच्यावरूनच मला साइन थिटाची व्हॅल्यू मिळू शकते एक्स अपॉन ए. म्हणजेच थिटाची व्हॅल्यू जर काढायची ठरली तर साइन इनवर्स एक्स अपॉन ए तयार होईल. मग हे जर सबस्टिट्यूशन मी इंटिग्रेशनमध्ये लिहिलं तर मला आय इक्वल टू मिळेल इंटिग्रेशन ऑफ 1/स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर म्हणजेच ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा कारण एक्स म्हणजे ए साइन थिटा एक्स स्क्वेअर म्हणजे ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा इंटू डी एक्सची व्हॅल्यू माझी आलेली आहे ए कॉस थिटा डी थिटा बरोबर. म्हणजे न्यूमरेटरमध्ये ए कॉस थिटा आणि डी थिटा आहे. डिनॉमिनेटरमध्ये जर मी ए स्क्वेअर कॉमन काढला तर शिल्लक राहील 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा विच इज इक्वल टू कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे ते ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा आणि ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटाचं स्क्वेअर रूट येतं ए कॉस थिटा डी थिटा. द टर्म ए कॉस थिटा गेट कॅन्सल्ड वी गेट इंटिग्रेशन ऑफ 1 डी थिटा आणि 1चं इंटिग्रेशन काय असतं थिटा प्लस सी पण थिटाची व्हॅल्यू होती साइन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. दिस इज माय नेक्स्ट फॉर्म्युला. समजते ना. फॉर्म्युला नंबर 5 फॉर्म्युला आहे 1/स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू लॉग इन ब्रॅकेट एक्स प्लस रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी. बघा इथे मी घेतो आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर डी एक्स. इथेही जर तुम्ही स्क्वेअर रूट साईनमध्ये जी टर्म आहे ती चेक केली तर ती टर्म आहे एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. मग ट्रिग्नोमेट्रीची जर आयडेंटिटी तुम्ही व्यवस्थित चेक केली तर तुमच्या लक्षात येईल इथे मला रूट सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 इक्वल टू टॅन थिटा ही आयडेंटिटी यूज करता येईल. इथे सेक स्क्वेअर थिटा मायनस म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा आणि टॅन स्क्वेअर थिटा स्क्वेअर रूट टॅन थिटा ही आयडेंटिटी मला इथे यूज करणं शक्य आहे. म्हणून मी इथे सबस्टिट्यूशन करतो पुट एक्स इक्वल टू ए सेक थिटा. बघा याच्यावरून मला सेक थिटाची व्हॅल्यू मिळू शकते एक्स अपॉन ए आणि जर मी याचं डेरिव्हेटिव्ह काढलं डी एक्स तर ते ए सेक थिटा इंटू टॅन थिटा इंटू डी थिटा. बरोबर आता मी डायरेक्ट लिहिलं आहे. आता ह्या जर व्हॅल्यू मी सबस्टिट्यूट केल्या इंटिग्रेशनमध्ये तर मला आय इक्वल टू मिळेल इंटिग्रेशन ऑफ 1/स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजेच ए स्क्वेअर सेक स्क्वेअर थिटा मायनस ए स्क्वेअर आणि डी एक्स म्हणजेच ए सेक थिटा इंटू टॅन थिटा इंटू डी थिटा इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ न्यूमरेटरमध्ये आलं ए सेक थिटा इंटू टॅन थिटा इंटू डी थिटा आणि डिनॉमिनेटरमध्ये आलं जर मी ए स्क्वेअर कॉमन काढला तर सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 म्हणजेच न्यूमरेटरमध्ये आलं
ए सेक थिटा इंटू टॅन थिटा. डिनॉमिनेटरची टर्म आहे ए स्क्वेअरचा स्क्वेअर रूट येते ए आणि सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 म्हणजेच टॅन स्क्वेअर थिटा, ज्याचं स्क्वेअर रूट येईल टॅन थिटा डी थिटा. जर आपण इथे ए आणि टॅन थिटा ह्या टर्म जर कॅन्सल केल्या तर माझं इंटिग्रेशनची टर्म होणार आहे सेक थिटा डी थिटा, ज्याचं आपल्याला इंटिग्रेशन माहीत आहे. आपण जे फॉर्म्युला याआधी पाठ केलेले आहेत किंवा समजून घेतलेले आहेत त्या फॉर्म्युल्यामध्ये सेक थिटाचं डायरेक्ट इंटिग्रेशनचा फॉर्म्युला आहे. सेक थिटाचं इंटिग्रेशन असतं लॉग सेक थिटा प्लस टॅन थिटा प्लस सी. हे माझं ॲन्सर. पण ॲन्सर थिटामध्ये आपल्याला ॲन्सर तर एक्समध्ये पाहिजे. नाव वी नो दॅट. पण आपल्याला माहिती आहे की सेक थिटाची व्हॅल्यू आहे एक्स अपॉन ए. बरोबर, मी तर आपण सेक थिटाऐवजी एक्स अपॉन ए लिहू शकतो. अजून मी एक चेंज करतो थोडासा. मी ह्या कॉन्स्टंटला सी ऐवजी C1 म्हणणार आहे. बघा, आता सेक थिटाची व्हॅल्यू एक्स अपॉन ए, तर मला टॅन थिटाची व्हॅल्यू माहीत पाहिजे. जर सेक थिटाची व्हॅल्यू मला माहीत असेल आणि त्याच्यावरून मला टॅन थिटाची व्हॅल्यू काढायची असेल तर त्यासाठी अनेक ट्रिक आहेत. तुम्ही आयडेंटिटी यूज करून पण काढू शकतात आणि तुम्ही यापेक्षा वेगळ्या मेथडने पण काढू शकतात. म्हणून मी नॉर्मली ट्रायंगलची मेथड यूज करतो. राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपण ट्रिग्नोमेट्री शिकत असतो. आणि जर मी एक राईट अँगल ट्रायंगल घेतला आणि त्याच्यामधला एक अँगल ॲक्यूट अँगल जर मी थिटा घेतला, म्हणजेच फ्रॉम फिगर जर मी इन ट्रायंगल ए बी सी अँगल बी हा 90चा घेतलेला आहे आणि अँगल सी बी थिटा घेतलेला आहे. आणि जर मी इथे सेक थिटा असतो हायपोटेन्यूस अपॉन ॲडजसंट साईड, म्हणून मी हायपोटेन्यूस घेतो एक्स आणि ॲडिशनल साईड घेतो थिटाची ए, जेणेकरून मला सेक थिटाची व्हॅल्यू एक्स अपॉन ए मिळेल. मी ए सी घेतला एक्स आणि बी सी घेतला ए, तर मला इथे सेक थिटाची व्हॅल्यू ही एक्स अपॉन ए मिळेल. बरोबर. आणि मी इथे जर पायथागोरसचा थेरम यूज करून मी ए बी काढला तर बाय पायथागोरस थेरम, सगळ्यांना थेरम माहीत आहे, त्यामुळे ए बीची व्हॅल्यू म्हणजे ए बी स्क्वेअरची व्हॅल्यू येणार आहे एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर, म्हणजेच ए बीची व्हॅल्यू येणार आहे इन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. ह्या ए बी टर्मची व्हॅल्यू येणार आहे स्क्वेअर रूटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. इथपर्यंत समजतं आहे. राईट अँगल ट्रायंगलमध्ये हायपोटेन्यूस एक्स घेतला, ॲडजसंट साईड ए घेतली थिटाची, तर मला उरलेली साईड मिळणार आहे रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. याच्यावरून मला ट्रायंगलमध्ये टॅन थिटाची व्हॅल्यू काढता येईल. टॅन थिटा म्हणजे अपोजिट साईड अपॉन ॲडिशनल साईड, म्हणजे टॅन थिटाची व्हॅल्यू येईल रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ए. म्हणजेच मला टॅन थिटा मिळालेला आहे इन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ए. म्हणजेच माझ्याकडे टॅन थिटाची व्हॅल्यू आहे, माझ्याकडे सेक थिटाची व्हॅल्यू आहे. ह्या दोन्ही व्हॅल्यू जर मी इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूट केल्या तर मला मिळेल आय इक्वल टू लॉग इन ब्रॅकेट सेक थिटाची व्हॅल्यू आहे एक्स अपॉन ए प्लस टॅन थिटाची व्हॅल्यू स्क्वेअर रूटमध्ये एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस C1 अपॉन ए अपॉन ए प्लस C1. जर मी इथे डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे जर डिनॉमिनेटर एकच घेतला ए, दोघांचा सेम असल्यामुळे तर वरती येईल एक्स प्लस रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट प्लस C1. दिस टर्म ऑल्सो रिटर्न ॲज लॉग इन ब्रॅकेट एक्स प्लस रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट मायनस लॉग ए प्लस C1. तर C1 हा कॉन्स्टंट आहे, त्याचप्रमाणे लॉग ए पण कॉन्स्टंट आहे. त्यामुळे दोन कॉन्स्टंटची ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, दोन कॉन्स्टंटमध्ये कोणतंही ऑपरेशन केलं त्याचा रिझल्ट जो मिळणार आहे तो कॉन्स्टंटच फंक्शन मिळतो. म्हणून मी ह्या पूर्ण कॉन्स्टंट टर्मच्या सबट्रॅक्शनला सी हे लेटर यूज करणार आहे. म्हणजेच माझा ॲन्सर तयार झालेला आहे लॉग एक्स प्लस रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी, व्हेअर सी इज C1 मायनस log a, where c is C1 minus log a, and this is our formula. समजते ना. चला नेक्स्ट फॉर्म्युला आहे फॉर्म्युला नंबर 6.
फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ 1 इन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी एक्स इज इक्वल टू लॉग इन ब्रॅकेट एक्स प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी. हा फॉर्म्युला आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. बघा मी येतो आय इक्वल टू 1 इन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी एक्स. स्क्वेअर रूट आल्यामुळे आपल्याला असं सबस्टिट्यूशन शोधावं लागेल ज्याच्यामुळे याचं स्क्वेअर रूट काढता येईल. म्हणजे इथे जर रफली आपण विचार केला तर आपल्याला इथं कोणता फॉर्म्युला यूज करता येईल प्लसमधला, तर आपल्याला यूज करता येईल 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटाचा फॉर्म्युला. 1 प्लस टॅन स्क्वेअरची आयडेंटिटी असते सेक स्क्वेअर थिटा आहे. मग याचं स्क्वेअर रूट येईल सेक थिटा. याचा जर यूज आपण इथे केला तर म्हणजे आपण सबस्टिट्यूशन करणार आहोत एक्स इक्वल टू ए टॅन थिटा. आपलं सबस्टिट्यूशन झालं एक्स इक्वल टू ए टॅन थिटा. याच्यावरून टॅन थिटाची व्हॅल्यू येणार एक्स अपॉन ए लक्षात ठेवा. आणि जर याच्यावर मी डेरिव्हेटिव्ह काढलं तर डी एक्स इक्वल टू ए आणि टॅन थिटाचं डेरिव्हेटिव्ह असतं सेक स्क्वेअर थिटा इंटू डी थिटा. आणि ह्या जर व्हॅल्यू मी सबस्टिट्यूट केल्या इंटिग्रेशनमध्ये तर मला आय इक्वल टू मिळेल इंटिग्रेशन ऑफ 1 इन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर म्हणजेच ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा प्लस ए स्क्वेअर इंटू डी एक्सची व्हॅल्यू आहे ए सेक स्क्वेअर थिटा डी थिटा. बरोबर. म्हणजेच मला इंटिग्रेशन मिळेल ए सेक स्क्वेअर थिटा डी थिटा अपॉन इन स्क्वेअर रूट ऑफ डिनॉमिनेटरमध्ये ए स्क्वेअर जर कॉमन काढला तर 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे सेक स्क्वेअर थिटा. म्हणजेच आपल्याला याचं स्क्वेअर रूट मिळेल ए सेक थिटा. म्हणजेच आपल्याला आय इक्वल टू मिळालं इंटिग्रेशन ऑफ ए सेक थिटा अपॉन डिनॉमिनेटरमध्ये पण आलं ए सेक थिटा डी थिटा सेक स्क्वेअर थिटा. ए सेक थिटा गेट कॅन्सल. वी गेट आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सेक थिटा डी थिटा. आणि आपल्याकडं सेक थिटाचा डिरेक्टली फॉर्म्युला आहे इंटिग्रेशनमध्ये. त्याचं इंटिग्रेशन असतं लॉग सेक थिटा प्लस टॅन थिटा प्लस सी. याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणतो. नाव आता आपण जे सबस्टिट्यूशन केलं होतं त्याच्यामध्ये टॅन थिटाची व्हॅल्यू होते एक्स अपॉन ए. म्हणून मी पुन्हा काय करतो, मी ट्रायंगलचा यूज करतो. म्हणजे फ्रॉम फिगर जर मी इन ट्रायंगल ए बी सी अँगल बी घेतला 90 डिग्रीचा, अँगल सी घेतला थिटा आणि मी अशा पद्धतीने लेंथ घेतल्या की ज्याच्यामुळे मला टॅन थिटा मिळेल एक्स अपॉन ए. तर टॅन थिटा असतो अपोजिट साईड अपॉन ॲडिशनल साईड. तर मी इथे लेंथ ए बी घेतली एक्स, लेंथ ए सी घेतली ए, तर मला इथे टॅन थिटा मिळेल एक्स अपॉन ए. जर मी इथे पायथागोरसचा थेरम यूज केला बाय पायथागोरस थेरम तर मला ए सीची व्हॅल्यू मिळेल ए सी स्क्वेअरची व्हॅल्यू मिळेल एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. म्हणजेच ए सीची व्हॅल्यू मिळेल मला रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. बरोबर. आणि जर मी याच्यावरून सेक थिटाची व्हॅल्यू काढली तर सेक थिटा असतो हायपोटेनियस अपॉन ॲडजसंट साईड म्हणजेच रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन ए. मग ही सेक थिटाची आणि टॅन थिटाची व्हॅल्यू जर मी इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूट केली तर मला मिळेल इंटिग्रेशन ऑफ लॉग इन ब्रॅकेट सेक थिटा म्हणजेच रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन ए प्लस टॅन थिटा म्हणजेच एक्स अपॉन ए प्लस हा जो सी आहे याला मी थोड्या वेळासाठी C1 म्हणतो प्लस C1. परत इथे जर मी लॉग इथे डिनॉमिनेटर सेम असल्यामुळे जर मी याला असं लिहिलं लॉग स्क्वेअर रूटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस एक्स अपॉन ए प्लस C1 तरी चालेल. इथे लॉग ए अपॉन बीचा जर मी रूल यूज केला तिथे लॉग स्क्वेअर रूट एक्स प्लस रूट ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस लॉग ए प्लस C1. आता मी C1 मायनस लॉग एला परत C म्हणणार आहे. म्हणजेच माझं इंटिग्रेशन तयार झालं आहे लॉग इन ब्रॅकेट एक्स प्लस रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस सी वेअर
वेअर सी इक्वल टू C1 मायनस लॉग ए. लक्षात येते सर्व. आता इथे थोडंसं एक्सप्लेनेशन करतो मी. टॅन थिटाला मी x/a म्हटलं होतं आणि मग ट्रायंगल वापरून मी सेक थिटा काढला. तुम्ही हे काहीही न वापरता डायरेक्ट आयडेंटिटी जरी वापरली तरीही चालेल. म्हणजे तुम्ही डायरेक्ट सेक स्क्वेअर थिटा इक्वल 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा घेऊन जर सेक थिटाची व्हॅल्यू काढली तर ती व्हॅल्यू हीच येणार आहे, तरीही चालेल. म्हणजे असं काही नाही की याचप्रमाणे ते केलं पाहिजे. ओके, तुम्ही थोडं चेंज करू शकता. इथपर्यंत कळाले. फॉर्म्युला नंबर 7. इंटिग्रेशन ऑफ 1/x इंटू स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर dx इज इक्वल टू 1/a सेक इनवर्स x/a प्लस c. बघा इथे स्क्वेअर रूट आलेलं आहे आणि जेव्हा जेव्हा स्क्वेअर रूट येतं तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की आयडेंटिटी यूज करायची असते. मग इथं रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर म्हणजे कोणती आयडेंटिटी चालली ते, तर रूट सेक स्क्वेअर थिटा मायनस 1. याचा आन्सर असतं टॅन स्क्वेअर थिटा. याचं स्क्वेअर आहे त्यामुळं टॅन थिटा. म्हणून मी इथे सबस्टिट्यूशन करणार आहे 1/x इंटू रूट x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर dxच्या इंटिग्रेशनसाठी x इक्वल टू a सेक थिटा. म्हणजे सेक थिटाची व्हॅल्यू असणार x/a. याच्यावरून जर मी dx काढला तर dxची व्हॅल्यू येते a आणि सेक थिटाचं इंटिग्रेशन असतं सेक थिटा इंटू टॅन थिटा इंटू डी थिटा. म्हणजेच माझं इंटिग्रेशन तयार होईल 1/x. x म्हणजेच a सेक थिटा इंटू इन स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर म्हणजेच a स्क्वेअर सेक स्क्वेअर थिटा मायनस a स्क्वेअर इंटू dxची व्हॅल्यू a सेक थिटा टॅन थिटा डी थिटा. म्हणजेच इथे जर मी a आणि सेक थिटा आयटम कॅन्सल केली तर न्यूमरेटरमध्ये शिल्लक राहील टॅन थिटा आणि डिनॉमिनेटरमध्ये शिल्लक राहील स्क्वेअर रूटमध्ये a स्क्वेअर. जर कॉमन काढला तर सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 डी थिटा. बरोबर. म्हणजेच न्यूमरेटरमध्ये आलं टॅन थिटा, डिनॉमिनेटरमध्ये आलं a स्क्वेअरचं स्क्वेअर रूट a आणि सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 म्हणजे टॅन स्क्वेअर थिटा. त्याचं स्क्वेअर रूट आलं टॅन थिटा डी थिटा. टॅन थिटा गेट कॅन्सल, 1/1 कॉन्स्टंट, शिल्लक राहिलं 1 डी थिटा आणि 1चं इंटिग्रेशन असतं थिटा प्लस सी. जर आपण इथे थिटाची व्हॅल्यू पुटअप केली तिथे सेक स्क्वेअर x/a प्लस सी विच इज आवर आन्सर. तर आपण अशा प्रकारे टोटल 7 फॉर्म्युले प्रूव्ह केलेली आहे. म्हणजे आता आपली टोटल फॉर्म्युला जी मागची फॉर्म्युली होती त्यामध्ये हे 7 फॉर्म्युले ॲड करा, तेवढी फॉर्म्युला आपली झालेली आहे. आता आपण याची एक्झाम्पल्स घेणार आहोत. आता आपण या फॉर्म्युल्यावर आधारित असलेली एक्झाम्पल्स घेऊया. बघा फॉर्म्युलिक पार्ट असायला हवी आणि मग एक्झाम्पल सोडवता येतं. जर फॉर्म्युलिक पार्ट होत नसेल तर मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एका कागदावर सर्व फॉर्म्युले लिहून तो कागद आपल्या जवळ ठेवायचा, तरीही ते एक्झाम्पल तुम्हाला सुटू शकेल. बघा पहिले एक्झाम्पल आहे I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/x स्क्वेअर प्लस 8 dx आणि क्वेश्चन काय असतो, इव्हॅल्युएट द फॉलोइंग. सोडवायचं फक्त आपल्याला. मग आपली जर फॉर्म्युली पार्ट असेल तर तुम्हाला हे पटकन कळेल. बघा x स्क्वेअर प्लस 8 आहे. 8 म्हणजेच रूट 8चा स्क्वेअर ना, म्हणजे इथे मला 1/x स्क्वेअर प्लस a स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरता येईल आणि तो फॉर्म्युला असतो, इथे x म्हणजे xच आहे पण a म्हणजे रूट 8 आहे. तो फॉर्म्युला असतो 1/a टॅन इनवर्स x/a रूट 8 प्लस c. जर आपण त्या रूट 8लाच सिम्प्लिफाय करून 2√2 असं लिहिलं तर आपला आन्सर येईल 1/2√2 x टॅन इनवर्स x/2√2 प्लस c. हे आपलं आन्सर. समजतं आहे. मी डायरेक्ट फॉर्म्युले वापरणारे एक्झाम्पल घेतो सुरुवातीला. सेकंड एक्झाम्पल आहे 1/9x स्क्वेअर मायनस 8 dx. बघा इथे मी तुम्हाला ट्रिक सांगतो. कोणताही फॉर्म्युला वापरताना एक्स स्क्वेअरचा जो कोइफिशियंट आहे हा शक्यतो 1 ठेवायचा.
नॉर्मली. तसं नाही केलं तरी पण चालतं, पण जर आपण अशी सवय लावली तर आपल्याकडून होणाऱ्या पुढच्या चुका ह्या कमी होतात. म्हणून एव्हरीवेअर इन इंटिग्रेशन द कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर मस्ट बी 1. बघा इथे एक्स स्क्वेअरचा पॉईंट 1 नाही आहे, 9 आहे. म्हणून मी पहिलं काम करतो, हा 1/9 मी बाहेर काढतो, कॉमन काढतो. मग इथे शिल्लक राहील एक्स स्क्वेअर मायनस 8/9 dx. मग चेक करा कोणता फॉर्म्युला येते. इथं मला एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर असा एक फॉर्म्युला आपल्याकडे असायला हवा, तो फॉर्म्युला इथं मला वापरता येईल. म्हणजे मी तसं लिहिल 1/x स्क्वेअर मायनस इन रूट 8 किंवा 2√2/3 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर dx. म्हणजे मला इथे 1/x स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरता येईल. आणि तो फॉर्म्युला आहे 1/2a. ए म्हणजेच काय, 2√2/3 इंटू लॉग इन ब्रॅकेट एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए प्लस सी. म्हणजेच माझा ॲन्सर येईल इथे 3 3 9, 1/3 2 6, 6 2 12, 12√2 लॉग. जर मी इथे न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला 3ने मल्टिप्लाय केलं, इथे 3x मायनस 2√2 अपॉन 3x प्लस 2√2 प्लस सी. दिस इज माय आन्सर. एक्झाम्पल नंबर 3. I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/8 मायनस 7x स्क्वेअर dx. तर बघा पहिलं काम, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 पाहिजे, म्हणून मी काय करेल 1/7 इंटिग्रेशनच्या बाहेर काढून घेईल. इथं काय शिल्लक राहील 8/7 मायनस एक्स स्क्वेअर dx. म्हणजेच 1/7 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 मी याला असं लिहू शकतो 2√2/√7 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर dx. म्हणजे मला इथं कोणता फॉर्म्युला वापरता येईल आता, इथं मला वापरता येईल 1/a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला. त्याचा फॉर्म्युला असतो 1/2a 2 इंटू a म्हणजे 2√2 इंटू 2√2/√7 लॉग इन ब्रॅकेट a प्लस एक्स अपॉन a मायनस एक्स प्लस सी. म्हणजेच माझं ॲन्सर येणार आहे, जर मी √7ने डिवाईड केलं तर 1/4 रूट. बघा 7/√7 म्हणजे √7, √7 इंटू √2 म्हणजे √14, 4√14 लॉग. आणि जर मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला √7ने मल्टिप्लाय केलं तर माझे ॲन्सर येईल 2√2 प्लस √7x अपॉन 2√2 मायनस √7x प्लस सी. हे माझं असेल या एक्झाम्पलचं ॲन्सर. समजते. आपल्याला फक्त फॉर्म्युले पाठ हवे तर आपल्याला एक्झाम्पल फार सोपे जातात सोडवायला. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 4. बघा I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 इन स्क्वेअर रूट ऑफ 4x स्क्वेअर मायनस 5 dx. बघा एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 असायला हवा, एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट आहे 4, म्हणून मी काय करेल हा 4 मी कॉमन काढेल यातून आणि तो स्क्वेअर रूटच्या बाहेर येईल. त्यामुळे त्याला 1/2 इंटू 1 इन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5/4 dx. बरोबर. म्हणजेच मला इथे फॉर्म्युला यूज करता येईल 1/रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा, इथे येईल √5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर dx. आणि जर तुमचे फॉर्म्युले पाठ असतील तर याचा फॉर्म्युला असतो एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा फॉर्म्युला असतो लॉग एक्स प्लस रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी. म्हणजेच तुमचा आन्सर येणार 1/2 लॉग इन ब्रॅकेट एक्स प्लस इन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 5/4 ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी. समजते. बघा एक्झाम्पल नंबर 5. I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ
1 अपॉन इन स्क्वेअर रूट ऑफ 2x स्क्वेअर प्लस 25 dx. पहिलं काम की एक्स स्क्वेअरचा जो कोइफिशियंट आहे हा 1 असायला हवा. इथं 2 आहे म्हणून हा 2 आपण स्क्वेअर रूटच्या बाहेर काढूया. तर 1 अपॉन रूट 2. मग इन स्क्वेअर रूटमध्ये शिल्लक राहील एक्स स्क्वेअर प्लस 25 अपॉन 2. त्यालाच मी डायरेक्ट असं लिहू शकतो 5 अपॉन रूट 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर dx. म्हणजे मला इथे 1 अपॉन रूट एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करता येईल. आणि हा फॉर्म्युला आहे 1 अपॉन रूट 2 इंटू याचा फॉर्म्युला असतो लॉग इन ब्रॅकेट एक्स प्लस इन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजेच 5 अपॉन रूट 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस सी. म्हणजेच माझं फायनल आन्सर असेल 1 अपॉन रूट 2 लॉग इन ब्रॅकेट एक्स प्लस इन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 25 अपॉन 2 ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी. अडचण. एक्झाम्पल नंबर 6. I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन इन स्क्वेअर रूट 9 मायनस 16 एक्स स्क्वेअर dx. बघा इथे पण एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट मला 1 असायला हवा म्हणून मी इथे 16 हा स्क्वेअर रूटच्या बाहेर घेतोय म्हणजे तो येईल 1 अपॉन 4 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन इन स्क्वेअर रूट ऑफ 9 अपॉन 16 म्हणजेच 3 अपॉन 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर dx. म्हणजे आपण इथं कोणता फॉर्म्युला यूज करता येईल कळतंय का? 1 अपॉन रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि 1 अपॉन रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला असतो साइन इनवर्स एक्स अपॉन ए प्लस सी. म्हणजे तुमचा आन्सर असेल 1 अपॉन 4 साइन इनवर्स 4x अपॉन 3 प्लस सी. समजतंय? आता आपण घेऊ नेक्स्ट एक्झाम्पल. एक्झाम्पल नंबर 7. बघा एक्झाम्पल आहे I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 8 dx. तर बघा एक्झाम्पल पहिल्या कळतं अरे हे तर आपल्या आत्तापर्यंत घेतलेल्या टाईपसारखं काही दिसत नाही. इथे कुठेही आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर किंवा ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर किंवा एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अशी कोणतीच टर्म इथे दिसत नाही आहे. म्हणून अशा एक्झाम्पलसाठी आपण 10th शिकलेले 10वीला शिकलेले मेथड यूज करणार आहोत. त्याला आपण म्हणायचो कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड त्याचा यूज करून आपण हे एक्झाम्पल सोडवू शकतो. ब्रॅकेटमध्ये दिले म्हणजे रफ वर्क आहे. म्हणजे जर मी एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 8ला कंप्लीट स्क्वेअर मेथडने सोडवण्याचं ठरवलं तर मी काय करेल पहिल्यांदा एक्स स्क्वेअर प्लस 4x लिहिल. पुढे 8 आहे पण एक्स स्क्वेअर प्लस 4xमध्ये एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 असेल तर एक्सचा कोइफिशियंट जो असतो एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 असायला हवा. मग एक्सचा जो कोइफिशियंट असतो जो 4 आहे त्याला 2ने डिवाइड करायचा. मग इथे येईल 4 अपॉन 2 म्हणजे 2 आणि त्याचा स्क्वेअर करायचा. तो स्क्वेअर होतो 4. ही टर्म जर आपण ह्या दोन टर्मच्या पुढे लिहिली तर हा आपल्याला कंप्लीट स्क्वेअर मिळतो. आणि त्यापुढे प्लस कारण ते 8 होतं म्हणून 4 लिहिलं आहे 4 प्लस 4 होईल. म्हणजेच याचंच कन्वर्जन एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 4 असं होऊ शकतं. म्हणजे मला हा कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडचा फॉर्म्युला इथे यूज करता येऊ शकेल. मग हा फॉर्म्युला जर मी ह्या इंटिग्रेशनमध्ये यूज केला तर मला मिळेल I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 प्लस 4 dx. म्हणजेच मला मिळेल 1 अपॉन एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर म्हणजेच 4. बरोबर. या ब्रॅकेटलाच मी एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर म्हटलं आहे. आता बघा आता थोड्या वेळासाठी तुम्ही एक्स प्लस 2ला टी म्हणा. तर काय एक्झाम्पल तयार झालं 1 अपॉन टी स्क्वेअर प्लस 2 स्क्वेअर म्हणजेच 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ना. मग याचं इंटिग्रेशन असतं 1 अपॉन ए म्हणजे 2 आहे टॅन इनवर्स एक्स अपॉन ए. पण एक्स म्हणजेच एक्स प्लस 2 याला पण टी म्हटले ना टी अपॉन 2 म्हणजेच एक्स प्लस 2 अपॉन 2 प्लस सी. आणि आठवण करून एक्स प्लस 2चं डेरिव्हेटिव्ह पण खाली लिहिलं पाहिजे पण ते डेरिव्हेटिव्ह 1 येणार आहे आणि म्हणून ते नाही लिहिलं तरी चालेल. आणि ते 1 यावं यासाठीच आपण एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंटने 1 ठेवत असतो. म्हणजे हे झालं आपलं याचं आन्सर.
समजते. एक्झाम्पल नंबर 8 बघा. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/2x² प्लस x मायनस 1 dx. बघा इथे x² कोइफिशियंट 1 आहे का? नाही. मग पहिलं काम करूया, x² कोइफिशियंट 1 आणू. मी इथे काय 1/2 इंटू 1/x² प्लस बघा हा 2 मी जेव्हा कॉमन काढेल तेव्हा ह्या उरलेल्या प्रत्येक टर्मला 2ने डिवाइड करावं लागेल. इथे 1/2x मायनस 1/2 dx. आता बघा कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड डायरेक्ट जर मला सांगायची असेल तर मी असं सांगेल की मी जो डिनॉमिनेटर आहे x² प्लस हाफ x मायनस हाफ याच्या पहिल्या 2 टर्म घेईल, म्हणजे x² प्लस हाफ x, आणि जो xचा कोइफिशियंट आहे तो आहे 1/2, याला मी 2ने डिवाइड करेल. 1/2/2 किंवा 1/2 इंटू 1/2 ते येईल 1/4. त्याचा स्क्वेअर मी पुढे घेणार, म्हणजे तो येईल 1/16. आणि ही टर्म मी घेणार आणि कॅन्सल करणार. 1/16 घेतलं, 1/16 कॅन्सल केलं. 1/16 का घेतलं? तर मला हा कम्प्लीट स्क्वेअर पाहिजे होता म्हणून. तो कसा मिळवला? तर मी एक्सचा कोइफिशियंट घेतला 1/2, त्याला हाफने मल्टिप्लाय केलं, त्याला 1/4 आणि त्याचा स्क्वेअर इथे लिहिला. आणि पुढे किती आपलं, मी x² प्लस हाफ x हेच ॲडजस्ट केलं आत्तापर्यंत. पुढची टर्म आहे मायनस हाफ. म्हणजेच मला या टर्म ऐवजी x² प्लस हाफ x मायनस हाफ ऐवजी मला ह्या पहिल्या 3 टर्ममुळे हा x प्लस 1/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर मिळाला आहे. हे पण जर काढता येत नसेल तर सोपे आयडिया सांगतो. x² स्क्वेअर रूट काढायचं, x 1/16 स्क्वेअर रूट 1/4 आणि मिडल टर्मचं साईन घ्यायचं. आता x प्लस 1/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि हे जर आपण सॉल्व केलं, दोन्ही निगेटिव्ह साईन आहे आणि याचा LCM येणार आहे 16 बरोबर. इथे 16 ऑलरेडी आहे, इथे 1 मायनस साईन आपण बाहेर काढलं आहे. इथं 16 आणण्यासाठी वरती खाली 8ने मल्टिप्लाय करावं लागेल, प्लस 8. म्हणजेच मला मिळेल x प्लस 1/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 9/16 म्हणजेच 3/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि ही जर टर्म आपण इंटिग्रेशनमध्ये टाकली तर मला आय इक्वल टू मिळेल 1/2 इंटिग्रेशन ऑफ 1/x प्लस 1/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर मायनस 3/4 ब्रॅकेटचा स्क्वेअर dx. हे समजलं पाहिजे. मग हे थोडंसं 10च्या लेवलचं असल्यामुळे जर तुमचं ते 10वीला चांगलं झालेलं असेल तुम्हाला खूप सोपं जाईल ते. आणि जर ते येत नसेल तर मी जे सांगितलं ते समजून घ्या आणि तरीही डाऊट असेल तर तसं मला सांगा. मग इथे मी 1/x² मायनस a² फॉर्म्युला इथे यूज करू शकतो. आणि 1/x² मायनस a² फॉर्म्युला काय माहिती आहे ना? तो फॉर्म्युला असतो 1/2a. 1/2 इंटू a म्हणजे किती इथे 3/4 आणि मी x प्लस 1/4ला t म्हटलं आहे. 1/2a लॉग इन ब्रॅकेट x म्हणजे ही टर्म आता ना ह्या ब्रॅकेटला t म्हटल्यामुळे t, x प्लस 1/4 x मायनस a अपॉन x प्लस a. तो फॉर्म्युला असतो 1/2a लॉग x मायनस a अपॉन x प्लस a. फक्त x ऐवजी मी काय लिहिणार हा ब्रॅकेट बरोबर. म्हणजेच माझं ॲन्सर इथे येणार आहे 1/3 इंटू लॉग. जर मी सॉल्व केलं तर x 1/4 मायनस 3/4 येतं मायनस 2/4 म्हणजे मायनस हाफ अपॉन x प्लस 1/4 प्लस 3/4चा ॲन्सर येणार 4/4 म्हणजे 1 प्लस c. आणि हे असेल माझं ॲन्सर. समजते ना? एक्झाम्पल नंबर 9. आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस x मायनस x² dx. आता हे एक्झाम्पल लक्षपूर्वक बघा. ह्या एक्झाम्पलमध्ये पण मुलं कधी कधी चुका करतात. तर कोणत्याही कम्प्लिटिंग स्क्वेअरमध्ये x² टर्म आणि दुसऱ्या जो सेकंड टर्म असतो त्याचा जो स्क्वेअर असतो त्या दोन्ही टर्म नेहमी पॉझिटिव्ह असतात. म्हणजेच a प्लस b ब्रॅकेटच्या स्क्वेअरमध्ये a² आणि b² ह्या 2 टर्म एनी हाऊ कंडिशन पॉझिटिव्ह असायला हव्या, कारण स्क्वेअर निवर निगेटिव्ह. आणि इथे x² कोइफिशियंट निगेटिव्ह आलेला आहे. म्हणून इथे एक ट्रिक यूज करायची आहे. म्हणून थोड्या वेळासाठी आपण मायनस साईन जर इंटिग्रेशनच्या बाहेर काढलं तर इथे मायनस इंटू 1/,
बघा मायनस इंटू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन मायनस साईन कॉमन काढल्यामुळे ह्या सर्व टर्मचे साईन चेंज होतील. मग एक्स स्क्वेअरचे साईन पॉझिटिव्ह येईल, एक्सचे साईन निगेटिव्ह येईल आणि कॉन्स्टंट टर्मचे साईन पण निगेटिव्ह येईल. एक्झाम्पल हे ह्याप्रमाणे तयार होईल. आणि आता मी काय करेल, त्या एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 1ला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व करेल. मग कसं करेल मी, तर एक्स स्क्वेअर आणि मायनस एक्स लिहून टाकणार. पहिल्या दोन टर्म एक्स स्क्वेअरच्या आणि एक्सच्या टर्म लिहिल्या आणि याच्या पुढे मी काय करणार, तर एक्सचा कोइफिशियंट काय बघा, तो आहे -1. याला जर मी हाफने मल्टिप्लाय केलं 1/2 ने ते -1/2 आणि -1/2चा स्क्वेअर येतो +1/4. मग मी +1/4 ची टर्म घेतली आणि -1/4 त्या पुढे लिहिलं आहे. म्हणजे 1/4 जर कॅन्सल केलं तर मला हीच टर्म मिळणार आहे. आणि पुढे किती आहे -1, ती टर्म मी पुढे लिहिली. म्हणजेच मला एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 1 ही टर्म एक्स बघा एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट 1/4चं स्क्वेअर रूट 1/2 आणि मिडल टर्मचं साईन एक्स मायनस हाफ ब्रॅकेट स्क्वेअर असे लिहिता आले. आणि -1/4 -1 म्हणजेच -5/4. म्हणजेच मी याला एक्स मायनस हाफ ब्रॅकेट स्क्वेअर मायनस √5/2 ब्रॅकेट स्क्वेअर असं लिहू शकतो. आणि ही व्हॅल्यू जर मी इंटिग्रेशनमध्ये टाकली तर माझं इंटिग्रेशन तयार होतं मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन आणि एक्स स्क्वेअर मायनस एक्स मायनस 1 ऐवजी मी लिहिणार आहे आता एक्स मायनस हाफ ब्रॅकेट स्क्वेअर मायनस √5/2 ब्रॅकेट स्क्वेअर dx. बघा इथे मुलांकडून चूक अशी होते की मुलं इथे डायरेक्ट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज करतात. आणि जर मी इथे याला टी म्हटलं आणि एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज केला तर दिसताना काही चुकीचं वाटत नाही. पण नॉर्मली जर तुम्ही बुकमधले ॲन्सर्स चेक केले तर हे ॲन्सर असं दिलेलं नसतं. कारण आपण हे जे मायनस साईन बाहेर घेतलेलं असतं, ह्या मायनस साईनने जर मध्ये मल्टिप्लाय केला तर आपल्याला हेच इंटिग्रेशन साईन चेंज झाल्यामुळे असं दिसेल एक्स मायनस हाफ ब्रॅकेट स्क्वेअर dx. बरोबर. म्हणजे इथे जो फॉर्म्युला असेल तो 1/a² मायनस एक्स स्क्वेअर असेल. म्हणजे जर इंटिग्रेशनमध्ये 1/a² मायनस एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला चेक केला तुम्ही तर तो असतो 1/2a log a प्लस एक्स अपॉन ए मायनस एक्स प्लस सी. आणि जर तुम्ही इथे वापरला असता तो फॉर्म्युला असता 1/x² मायनस ए स्क्वेअर. तो फॉर्म्युला असतो 1/2a log x मायनस ए अपॉन एक्स प्लस ए. आणि दीज आर नॉट इक्वल टर्म्स. म्हणून इथे ह्या मायनस साईनने ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करणं हे प्रचंड महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमचा ॲन्सर जे येईल ते ॲक्युरेट येईल. म्हणजे आता मी फॉर्म्युला पडणार आहे त्या फॉर्म्युलानुसार 1/a² मायनस एक्स स्क्वेअर आहे. याचा फॉर्म्युला असतो 1/2 इंटू ए म्हणजेच √5/2 लॉग इन ब्रॅकेट ए प्लस एक्स प्लस ब्रॅकेट एक्स मायनस हाफ अपॉन. इथे पण एक छोटीशी चूक होऊ शकते, ए मायनस एक्स म्हणून ह्या ब्रॅकेटला मायनस साईन मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे त्यांचे साईन चेंज झाले पाहिजे. हे पण कधी कधी राहून जातं प्लस सी. म्हणजे माझं जे ॲन्सर आलेलं आहे ते आलं आहे 1/√5 इंटू लॉग. जर मी न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरला 2 ने मल्टिप्लाय केलं तर माझं ॲन्सर येईल √5 - 1 प्लस 2x अपॉन √5 + 1 मायनस 2x प्लस सी. दिस इज माय ॲन्सर. समजतंय ना. बघा एक्झाम्पल नंबर 10. एक्झाम्पल आहे आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन इन स्क्वेअर रूट ऑफ x मायनस 2 इंटू x मायनस 3 dx. बघा मल्टिप्लिकेशन आलेलं आहे रूटमध्ये आणि ते रूटमध्ये असल्यामुळे मला इथेही कम्प्लिटिंग स्क्वेअरचीच मेथड यूज करावं लागणार आहे. जर इथे हे स्क्वेअर रूट नसतं तर कदाचित मी या डिव्हिजनला ॲडिशनमध्ये कन्वर्ट करू शकलो असतो. पण स्क्वेअर रूट असल्यामुळे मला इथे मल्टिप्लिकेशनच करावं लागेल. याचं मल्टिप्लिकेशन येतं x² मायनस 3x मायनस 2x म्हणजे मायनस 5x प्लस 6 dx. मग इथेही x² मायनस 5x प्लस 6ला जर आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व करायचं ठरवलं तर आपल्या पहिल्या दोन टर्म आहे x² मायनस 5x. मी काय करणार, मग एक्सचा कोइफिशियंट आहे -5, याला हाफने मल्टिप्लाय करणार 1/2 ने. मग येणार -5/2 आणि -5/2चा स्क्वेअर असतो 25/4. मग ही टर्म मी घेतली आणि कॅन्सल पण केली. बरोबर. म्हणजे ही टर्म जर कॅन्सल केली तर मला पहिल्या दोनच टर्म मिळणार आहे. पण पुढे किती आहे प्लस
6. म्हणजेच मला मिळेल एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट एक्स 25/4चं स्क्वेअर रूट 5/2 मिडल टर्मचं साईन मायनस ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि हे जर सॉल्व केलं तर -25 क्रॉस केल्यानंतर +24 म्हणजेच -1/4. म्हणजेच मला इथे टर्म मिळेल x - 5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर -1/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग याप्रमाणे जर मी ह्या इंटिग्रेशनमध्ये इंटिग्रेशनमध्ये 1/√ऑफ x² - 5x + 6 ऐवजी जर मी लिहिलं x - 5/2 ब्रॅकेटचा स्क्वेअर -हाफ ब्रॅकेटचा स्क्वेअर dx, तर मला इथे 1/√x² - a² फॉर्म्युला वापरता येईल. आणि जर तुमचे फॉर्म्युले पाठ असतील तर तुम्हाला कळेल हा फॉर्म्युला असतो लॉग इन ब्रॅकेट, याला मी टी म्हटले लक्षात ठेवा, 1/t² - a². याचा फॉर्म्युला असतो log t + √t² - a². टी म्हणजे ही टर्म आहे. मी इथे x - 5/2 t + √t² - a² c. आणि आठवण करून ॲक्च्युली x - 5/2चं डेरिव्हेटिव्ह खाली लिहिलं पाहिजे. पण आपण सुरुवातीपासून एक ट्रिक यूज करतोय. आपण x² कोएफिशियंट नेहमी 1च ठेवतोय, त्यामुळे याचं डेरिव्हेटिव्ह असंही कॉन्स्टंटच येणार आहे. म्हणून ते तुम्ही विसरून गेलेले यायचं वगैरे तरी तुमचा आन्सर रॉंग येत नाही. जर तुम्ही तो x² कोएफिशियंट 1 नाही ठेवला तर तुम्हाला प्रत्येक वेळेस याचं डेरिव्हेटिव्ह खाली लिहावं लागणार आहे. म्हणजे माझं फायनल आन्सर आता आलेलं आहे लॉग इन ब्रॅकेट, बॉक्स ब्रॅकेटमध्ये परत एक ब्रॅकेट, x - 5/2 + √ऑफ x - 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर -हाफचा स्क्वेअर म्हणजेच x² - 5x + 6 ब्रॅकेट कंप्लीट प्लस c. हे असेल माझं याचं आन्सर. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 11. I = इंटिग्रेशन ऑफ 1/√ऑफ 3x² - 4x + 2 dx. ओके, बघा तर इथे x² कोएफिशियंट 1 पाहिजे. पहिलं काम करेल मी, मग तो कोएफिशियंट 1 करण्यासाठी तो 3 कॉमन काढेल. 3 जर मी कॉमन काढला तर √3 असं बाहेर येईल. मग शिल्लक राहील इथं x² मायनस इथं 3 आपण बाहेर काढल्यामुळे या प्रत्येक टर्मला 3 ने डिवाइड होईल. 4/3x + 2/3 dx. म्हणजेच आपल्याला इथे x² कोएफिशियंट 1 आलेला असल्यामुळे आपण त्याला कम्प्युटिंग स्क्वेअर मेथडमध्ये कन्वर्ट करू. तर बघा हे हा आपला पॉलिनॉमियल आहे. तर मी काय करेल, पहिल्या 2 टर्म घेणार, x² - 4/3x. पुन्हा बघा एक्सचा कोएफिशियंट काय -4/3. याला जर मी हाफने मल्टिप्लाय केलं तिथे 4/3 × हाफ म्हणजेच -2/3 आणि -2/3चा स्क्वेअर होतो +4/9. म्हणून ही टर्म मी घेतली आणि कॅन्सल केली. 4/9 जर कॅन्सल केलं तर मला पहिल्या 2च टर्म मिळणार आहे, बरोबर. म्हणून तिसरी टर्म लिहिली पुढे मी +2/3. म्हणजेच मला असं लिहिता आलं खालच्या टर्ममध्ये x² कोएफिशियंट x² स्क्वेअर रूट x, 4/9चं स्क्वेअर रूट 2/3, मिडल टर्मचं साईन मायनस ब्रॅकेटचा स्क्वेअर. आणि याचा LCM येतो 9. म्हणून याला मी वरती खाली जर 3 ने मल्टिप्लाय केले तर 6/9. 6/9 - 4/9 म्हणजेच 2/9 म्हणजेच +√2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर, बरोबर. मग ही जर टर्म मी इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूट केली तर मला मिळेल I = 1/√3 × इंटिग्रेशन ऑफ 1/(√ इथे x² - 4/3x + 2/3, त्याच्याऐवजी मी लिहिणार आहे x - 2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर +√2/3 ब्रॅकेटचा स्क्वेअर dx, बरोबर. म्हणजे मला इथे फॉर्म्युला वापरता येणार आहे 1/√x² + a². आणि √x² + a²चा फॉर्म्युला असतो लॉग x, म्हणजे हा ब्रॅकेट लॉग x + √x² + a² + c. म्हणजेच माझा आन्सर असेल 1/√3 लॉग इन ब्रॅकेट x - 2/3 + √. पण ही जी टर्म आहे ही टर्म म्हणजेच x² - 4/3x +
2/3 ब्रॅकेट कंप्लीट प्लस सी. दिस इज माय ॲन्सर. मी तुमच्या लक्षात येईल, जर तुम्हाला कम्प्युटिंग स्क्वेअर जर येत असेल तर हे प्रचंड सोपं आहे, याच्यामध्ये अवघड असं काही नाही आहे. बघा एक्झाम्पल नंबर 12. I इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 1/√3 + 4x - 4x स्क्वेअर dx. बघा इथेही एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 4 आहे आणि दुसरी गोष्ट एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंटमध्ये मायनस साईन आलेला आहे. आता हे मायनस साईन मी सांगितल्याप्रमाणे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट प्लसच पाहिजे. मग हे मायनस साईन तुम्ही बाहेर काढणार का? मग बाहेर असं मायनस साईन तुम्ही लिहू नाही शकत, कारण इथं स्क्वेअर रूटमध्ये मायनस साईन जर आपण बाहेर काढलं तर रूट -1 होईल आणि ते इमॅजिनरी येतं आहे, इमॅजिनरी युनिट. म्हणून यासाठी असा मायनस साईन बाहेर न काढता त्याच्याऐवजी फंक्शन असं लिहिलं जातं 1/√, मायनस साईन स्क्वेअर रूटमध्ये आपण बाहेर काढूया. इथे मग 4x स्क्वेअर, सर्वांचे साईन चेंज होतील, -4x - 3 dx. आणि आता आपण यातून 4 ही टर्म बाहेर काढूया. म्हणजे मला मिळेल I इक्वल टू, जर मी 4 बाहेर काढला तर तो रूटच्या बाहेर येऊन 1/2 होईल. इंटिग्रेशन ऑफ 1/√, मायनस इन ब्रॅकेट x स्क्वेअर - x - 3/4 dx. बरोबर. आणि आता आपण काय करू, x स्क्वेअर - x - 3/4ला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने सॉल्व करू. तर पहिल्या 2 टर्म x स्क्वेअर - x आणि ह्या एक्सचा कोएफिशियंट आहे -1, याला हाफने मल्टिप्लाय केल्यावर येईल -1/2, त्याचा स्क्वेअर येतो +1/4. त्यामुळे +1/4 घेतला, पुढे -1/4 लिहिला, तर मला पहिल्या 2 टर्म मिळालेल्या आहेत आणि त्या पुढे आहे -3/4. म्हणजेच मला याचं x स्क्वेअर - x - 3/4चं कम्प्लिटिंग स्क्वेअरमधलं ॲन्सर मिळणार आहे x - हाफ ब्रॅकेट स्क्वेअर. इथे येईल -1 - 3 म्हणजे -4/4 म्हणजे -1चा स्क्वेअर. जर ही व्हॅल्यू मी इंटिग्रेशनमध्ये सबस्टिट्यूट केली तर मला मिळेल I इक्वल टू 1/2 इंटू इंटिग्रेशन ऑफ 1/√, मायनस इन बॉक्स ब्रॅकेट x - हाफ ब्रॅकेट स्क्वेअर -1 ब्रॅकेट स्क्वेअर dx. आता मी काय करेल, ह्या ब्रॅकेटच्या बाहेर जी मायनस साईन आहे त्या मायनस साईनने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करेल. मग इथे येईल 1 स्क्वेअर मायनस x - हाफ ब्रॅकेट स्क्वेअर dx. म्हणजेच मला इथे 1/a स्क्वेअर - x स्क्वेअरचं स्क्वेअर रूट याचा फॉर्म्युला मला इथे यूज करता येईल. आणि 1/√a स्क्वेअर - x स्क्वेअरचा फॉर्म्युला असतो साईन इनवर्स x म्हणजे हा ब्रॅकेट x/a + c. म्हणजे आपला ॲन्सर येईल 1/2 साईन इनवर्स 2x - 1/2 + c. दिस इज माय ॲन्सर. समजते ना? तर आज आपण इथं ह्या पार्टपर्यंत थांबूया. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच टाईपचे अजून एक्झाम्पल घेईल आणि अजून एक वेगळा टाईप घेतल्यानंतर याचा एक्झरसाइज आपल्याला सॉल्व करायचा आहे. आता तुम्ही फक्त एवढंच काम करायचं आहे, हे सगळे एक्झाम्पल केअरफुली लिहा, प्रत्येक स्टेप समजून घ्या. जर त्याच्यात काही डाऊट असतील तर अवश्य ते कॉमेंट्समध्ये विचारा. सर्व फॉर्म्युले पाठ करा आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मग याचे अजून काही एक्झाम्पल घेऊ आणि त्यानंतर आपण याचा एक्झरसाइज सॉल्व करू शकतो. आय होप यू अंडरस्टँड एव्हरीथिंग आय टोल्ड यू टुडे. बाय.